नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण 17 प्रश्नपत्रिका ज्या की तलाठी भरतीच्या पाहिलेल्या आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथे जाऊन पाहू शकता. आणि त्यापुढील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला प्रश्न काय दिला आहे बघा. इंद्रधनुष्यात 7 डॅश असतात. रंग, रंगा, रांगा किंवा रंगाणी. याचं योग्य उत्तर सर्वांनाच माहीत आहे, तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर कळवायचं आहे. काय असेल याचं योग्य उत्तर? तर आपलं योग्य उत्तर काय? रंग हे आपलं योग्य उत्तर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी अलीकडे नौसेनाधिपती सुनील लांबाच्या जागी पुढील नौदलाध्यक्ष म्हणून उपनौसेनाधिपती करमवीर सिंहाच्या नियुक्तीला आवाहन करणारी त्याची याचिका सशस्त्र सेना न्यायाधिकरणामधून मागे घेतलेली आहे? बिमल वर्मा, निर्मल कुमार वर्मा, बिमल लांबा किंवा रॉबिन के धवन. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बिमल वर्मा हे याचं योग्य उत्तर आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील विराम चिन्ह ओळखा. श्रीराम महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी झाला. संयोग चिन्ह, अवतरण चिन्ह, अपसरण चिन्ह किंवा प्रश्न चिन्ह. तर याचं योग्य उत्तर आहे संयोग चिन्ह. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील उद्देश विस्तार ओळखायचे. चांगल्या आशयाला तसा चांगला घाटही हवा. आशयाला चांगला, चांगल्या किंवा हवा. चांगल्या आशयाला तसा चांगला घाटही हवा. उद्देश विस्तार ओळखायचे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चांगल्या हा उद्देश विस्तार आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. गणिताचे प्रश्न आहेत. जर गणित हा विषय अवघड जात असेल तर आमचे ऑनलाईन क्लासेससुद्धा आहेत, तुम्ही संपर्क करू शकता. 96 65 48 40 48 या नंबरवर संपर्क करून तुम्ही ऑनलाईन क्लासेससुद्धा जॉईन करू शकता. चला पाहूया पुढचा प्रश्न. पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखायचे. ओहो, फारच उशीर होईल वाटतंय आज मला. केवळ प्रयोगी अव्यय, शब्दयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय किंवा उभयान्वयी अव्यय. तर याचं योग्य उत्तर आहे केवळ प्रयोगी अव्यय, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा. खते, नैसर्गिक. नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. उपयुक्त असणारे, कृत्रिम असणारे, अनुपयुक्त किंवा महाग. नैसर्गिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? कृत्रिम, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. कृत्रिम हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. Choose the most appropriate uses to fill in the blank in the given sentence. The chief guest asked the graduating student not to dash their oath. काय असेल? काय असणार आहे? अंडरएस्टिमेट देअर ओर्थ, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी. पुढचा प्रश्न पाहूया. गटात न बसणारा शब्द ओळखा. पहिला, सातवा, दुप्पट किंवा धीट या 4 पर्यायापैकी गटात न बसणारा आपल्याला शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, धीट हे आपलं योग्य उत्तर आहे. ई पंचायत प्रकल्पांतर्गत सुधारित सेवा पोहोचवण्यासाठी डेस्कटॉप, संगणक, प्रिंटर आणि स्कॅनर मशीन आणि इंटरनेट कनेक्शन्सने सुसज्ज महाराष्ट्रामधील सर्व ग्रामपंचायतींना डॅश म्हणून जाणले जाते. संग्राम केंद्र, सहायता शिवार, किसान केंद्र किंवा ई ग्राम. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे संग्राम केंद्र, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणाला मुंबई येथील हॉटेल सी प्रिन्सेस येथे आंतरराष्ट्रीय मानवी अधिकार परिषदेद्वारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नोबेल पुरस्कार 2019ने सन्मानित केले गेले? सुधांशु कुमार, अश्नूर कौर, मनीषा केळकर किंवा तनिषा सिंह. तर याचं योग्य उत्तर आहे सुधांशु कुमार, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग. करेक्ट स्पेलिंग असलेला आपल्याला शब्द ओळखायचे. एक्झिस्टन्सचा करेक्ट स्पेलिंग असलेला
तर याचं उत्तर काय, EXISTENCE हा करेक्ट स्पेलिंग आहे, म्हणजे एक्झिस्टन्स. पर्याय क्रमांक बी हे आपलं योग्य उत्तर आहे. हा गणिताचा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. संजय निरुपम या काँग्रेस उमेदवाराच्या निवडणूक सभेला उपस्थित राहिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाद्वारे ACP म्हणून कोणत्या कुस्तीपटूला निलंबित केले? नरसिंह यादव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त किंवा महावीर सिंह फोगाट. काय असेल याचं योग्य उत्तर? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नरसिंह यादव या कुस्तीपटूला निलंबित केलेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्यामधील विशेषण ओळखायचे. त्याचे जवळजवळ पूर्ण काम माझ्या अंगावर पडे. त्याचे जवळजवळ अंगावर किंवा काम. विशेषण ओळखायचे आपल्याला. तर याचं योग्य उत्तर काय, जवळजवळ, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे, तुम्हाला सोडवायचा आहे. पुढील वाक्यात पर्यायातील अचूक वाक्यप्रचार निवडायचे. सहलीला गेल्यावर अथर्व अचानक कचाट्यात सापडला. सहलीला गेल्यावर अथर्व अचानक कचाट्यात सापडला. कोणती म्हण येणार आहे? इकडे आड तिकडे विहीर होणे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. Choose the correct form of conjunction for the given sentence. The route is dangerous dash we have no guide. The route is dangerous besides we have no guide, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून जोड शब्द पूर्ण करायचे. डॅश गुलाबी, लाडी, थंडी, गोडी किंवा लाल हे आपल्याला माहीतच आहे. याचं उत्तर 100% गोडी गुलाबी, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. कारण की आपल्याला जोड शब्द तयार करायचे आणि जोड शब्द यावर एक प्रश्न विचारलेलाच आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ कंजंक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. आय वॉन्ट यू टू रीच द व्हेन्यू डॅश द चीफ गेस्ट अराइव्ज. तर काय येणार आहे, बिफोर द चीफ गेस्ट अराइव्ह, म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स आयडेंटिफाय अ सिंपल सेंटेन्स. या 4 पर्यायापैकी जे साधं वाक्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. सिंपल सेंटेन्स. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डू यू नो हिम. काय असणार आहे, डू यू नो हिम. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. योग्य पर्यायाची निवड करा. ते पाहतच डॅश राहिले. आपल्याला माहीतच आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ते पाहतच राहिले. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ ॲडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. जॉर्ज वॉज अ डॅश अपोनेंट अँड आय रिस्पेक्टेड हिम फॉर दॅट. ॲडजेक्टिव्ह ओळखायचं आहे आपल्याला. फॉर्मिडेबल, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ट्रेन नियमित धावू लागल्याने मुंबईकरांची कोंडी फुटली. प्रश्नार्थी, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवळ वाक्य. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे, तर तुम्हाला प्रश्नाची काठिण्य पातळी कशा प्रकारे आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत, कोणत्या धड्याचं ॲव्हरेज किती आहे, म्हणजे कोणत्या धड्यावर किती प्रश्न विचारले जातात, याची सर्व माहिती या प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला मिळणार आहे. तसेच जे गृहिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे. काम करताना सुद्धा आपण हा व्हिडिओ पाहू शकतो किंवा ऐकू शकतो. तर सांगा काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे केवळ वाक्य, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बांधल्या जाणाऱ्या इंटरमोडल स्थानकाच्या विकासाची आधारशिला ठेवलेली आहे. पुण्यामध्ये, नागपूर किंवा सुरत किंवा मुंबई. काय असेल याचं योग्य उत्तर. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर हे आपलं योग्य उत्तर आहे. काय असेल, नागपूर हे आपलं योग्य उत्तर आहे.
यापूर्वीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे संभाव्यतावरील कमीत कमी 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि अंकगणित श्रेणी आणि भूमितीय श्रेणीमध्ये 2, म्हणजे टोटल ॲव्हरेज किती आहेत प्रश्न? 6 प्रश्न आहेत. आणि या 6 प्रश्नांचं तुम्हाला इयत्ता 10वीच्या बीजगणिताच्या पुस्तकाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे 6 प्रश्न 6 मार्क तुमचे हे फिक्स झालेले आहेत. बीजगणिताच्या इयत्ता 10वीच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये 2 प्रकरण. पहिलं प्रकरण आहे संभाव्यता, म्हणजे प्रकरण नंबर मला माहीत आहे पण संभाव्यता हे एक प्रकरण, आणि दुसरं आहे अंकगणित श्रेणी. या प्रकरणाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे हे 6 मार्क तुमचे असतील. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तिथे सखोलमध्ये सगळी माहिती या 2 प्रकरणामध्ये दिलेली आहे. चला पाहूया पुढचा प्रश्न. तू गेल्या वर्षी या परीक्षेत बसलास, आख्यात ओळखा. कोणतं आख्यात आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तू गेल्या वर्षी या परीक्षेस बसलास. तर याचं एक उत्तर आहे लाख्यात. लाख्यात आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. हा सुद्धा गुणोत्तर वरचा प्रश्न आहे. गाझियाबाद येथे 10 मार्च 2019 रोजी डायडॅशचा 50वा स्थापना दिवस समारंभ आयोजित करण्यात आला होता. सीमा सुरक्षा बल, सशस्त्र सीमा बल, केंद्रीय राखीव पोलीस बल किंवा केंद्रीय उद्योग सुरक्षा दल. कोणता? गाझियाबाद येथे 10 मार्च 2019 रोजी. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, केंद्रीय उद्योग सुरक्षा दल. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट प्रीफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. फंड या शब्दाला कोणतं प्रीफिक्स लागणार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. द मॅनेजर प्रॉमिस द टुरिस्ट दॅट दे वुड गेट अ डॅश इफ दे डिड नॉट लाईक द सर्विस. रिफंड ना. पर्याय क्रमांक बी हे आपला योग्य उत्तर असेल. कोणता शब्द तयार होणार आहे इथे? रिफंड. REFUND. महाराष्ट्रामधील पश्चिम घाटाचे सर्वोच्च शिखर डॅश हे आहे. कळसुबाई, तारामती, अंजनेरी किंवा साल्हेर. याचं उत्तर पण आपल्याला माहीत आहे काय आहे? कळसुबाई, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपला योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. अर्जुनाने उभय सैन्याची पाहणी केली आणि तो कृष्णाला म्हणाला. प्रश्नार्थी. मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य किंवा केवळ वाक्य. वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त वाक्य हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल्स फॉर द गिवन सेंटेन्स. इट वॉज डॅश कोल्ड मॉर्निंग बट डॅश ग्रुप वॉज हेडिंग टुवर्ड्स डॅश कोल्डर रिजन. काय असेल याचं योग्य उत्तर? आर्टिकल ओळखायचे आपल्याला. कोणते आहेत आर्टिकल? तर अ कोल्ड मॉर्निंग बट द ग्रुप वॉज हेडिंग टुवर्ड्स अ कोल्डर रिजन, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. हा बुद्धिमत्ताचा आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडल ऑक्झिलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. वी डॅश रिस्पेक्ट आवर एल्डर्स. मॉडल ऑक्झिलरी कोणती असते? वी आउट टू रिस्पेक्ट आवर ओल्डर्स, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री जीवन योजनेचे पूर्ण नाव काय आहे? प्रधानमंत्री जीवन योजना. तर काय? जीव इंधन वातावरण अनुकूल फसल आवेशन निवारण, म्हणजे प्रधानमंत्री जीवन योजनेचं नाव काय? जीव इंधन वातावरण अनुकूल फसल अवशेष निवारण. हे प्रधानमंत्री जीवन योजनेचं पूर्ण नाव आहे. पुढचा प्रश्न. क्रियापदानुसार कर्त्याच्या योग्य रूपाची निवड करा. डॅश झोपलो.
क्रियापदानुसार कर्त्याची आपल्याला निवड करायची आहे, तर आम्ही पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. दिल्ली न्यायालयाने अलीकडे वीरभद्रसिंह यांच्या विरुद्ध आपराधिक गैरवर्तणूक आणि बेहिशेबी मालमत्ता जमा करण्याचे आरोप लावले. ते डॅशचे माजी मुख्यमंत्री होते. हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड किंवा पंजाब. तर याचं योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. जोड शब्द नसलेला शब्द ओळखा. पाटपाणी, पान सुपारी, ताटवाटी किंवा सुवर्ण पदक. जोड शब्द नसलेला शब्द ओळखायचा आपल्याला. तर याचं योग्य उत्तर आहे डी, सुवर्ण पदक. पर्याय क्रमांक डी हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कथ्थक नर्तकीला नारी शक्ती पुरस्कार 2019ने सन्मानित केले गेले? सीमा मेहता, स्वाती अरविंद शिंगाडे, दिव्या कर्नाड किंवा लक्ष्मी मेहता. नारी शक्ती पुरस्कार 2019ने सन्मानित केलेलं कोण आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सीमा मेहता. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. ग्रीक्स dash lively discussion and so bantering and debating dash very much part of their national personality. Greeks enjoy and काय येणार आहे आर. डिबेटिंग आर व्हेरी मच पार्ट ऑफ देअर नॅशनल पर्सनॅलिटी. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय एन्जॉय आणि आर. पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न. हा गणिताचा प्रश्न आहे, तो तुम्हाला सोडवायचा आहे. चूज द अप्रोप्राइट प्रिपोजिशनल for the given sentence. Kerosene is one dash the products made dash refined petroleum. काय प्रिपोजिशन ओळखायचं आहे आपल्याला. काय असेल याचं योग्य उत्तर ते. केरोसिन इज ऑफ द प्रोडक्ट्स मेड फ्रॉम रिफाइंड पेट्रोलियम. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं योग्य उत्तर असेल. ऑफ आणि फॉर्म. इथे काय असणार आहे ऑफ असणार आहे, इथे काय असणार आहे फॉर्म. पुढचा प्रश्न. आपत्काळामध्ये मूलभूत अधिकारांचे निलंबन ही कल्पना डॅश कडून भारतीय संविधानामध्ये स्वीकारली गेली आहे. जर्मनीचे वेइमर संविधान, कॅनडाचे संविधान, ऑस्ट्रेलियाचे संविधान किंवा सोव्हिएतचे संविधान. तर याचं योग्य उत्तर आहे जर्मनीचे वेइमर संविधान. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ अवघड जात असेल त्या सब्जेक्टचं नाव कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे त्या विषयावर आम्ही व्हिडिओ बनवू. जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.